माझी आत्या मला भेटायला गावावरून आली होती आणि आत्या आल्यावर ती तर रिकामी येणार नाही, माझ्यासाठी मस्त असे तिने आंबे आणले आणि नंतर मी लगेच मार्केटला गेले संध्याकाळी आणि फोडी कट करून आणल्या, स्वच्छ धुवून पुसून काढल्या आंब्याच्या फोडी. आणि पहिल्यांदा आता लोणचं बनवायचे ती अशी प्रोसेस तर कोणाला तरी विचारावंच लागेल. मी लगेच आईला कॉल केला, आईने जसं सांगितलं तशा पद्धतीने मी सगळं करून घेतलं. अर्धी वाटी मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकले. एक दिवस छान मस्त असं मुरू द्यायचं, नंतर आपलं लोणचं हे वर्षभर छान टिकते. मग तशाच पद्धतीने मी पण केलं. तेवढ्यात माझे सासरे आले होते. सासऱ्यांनी बघा माझ्यासाठी किती सारा सामान आणलं. सासूबाईने सगळं पाठवलं होतं. सगळ्या प्रकारच्या डाळी ज्या आहेत त्यांनी इथे पाठवल्या होत्या. ज्या ज्या मला घरी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत त्या उन्हाळ्याच्या सगळ्या त्यांनी पाठवल्या. सगळे मूग डाळ, तूर डाळ, वड्या, बेसन आणि तिखट सगळं म्हणजे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या पाठवल्या. सगळं मी लगेच ते डब्यात भरून घेतलं आणि नंतर मस्त असा आमरसाचा बेत केला. सासऱ्यांना आमरस खूप जास्त आवडते. दुपारी सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं आणि ते सोयाबीन विकायसाठी मार्केटला गेले आणि तेवढ्यात लगेच इथं पाऊस चालू झाला. बघा किती सारा पाऊस पडत आहे.